हे खायला थांबलोय. का बरं तुम्ही लाजताय? अहो काय चाललंय त्या गाडीचं? आमची जनता खाण्यावर तर सो गाइस वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पाशा आमू. न्यू अपडेटसाठी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या लगेच. बस स्टॉप आहे का? हा ऍक्च्युली आम्ही नाही का हे खायला थांबलोय. आम्ही जेवण वगैरे काहीच नाही केलं. अहो सगळं घेतले ते पण त्याच्यात आहे ना सगळं. आम्ही आता ह्या छान झाडाखाली बसणार आहे आणि यांनी हे पण आणलंय. दाखवा तुमच्याकडे काय आहे. चटई आणली आहे पाथरणार आहे आणि आम्ही छान पैकी भेळ प्रतिभाने खूप छान ठेपले आणलेले आहे. तिने बोरी झाडासाठी तर थांबायचं सगळ्यांसाठी. आम्ही दुपारचा लंच स्किप केला बिकॉज ऑफ पतीने मेथीचे पराठे बनवून आणले होते घरून. मी भेळ आणली आहे. काजीने छान फुटाणे वगैरे शेंगदाणे वगैरे आणले होते. पाणी आणलंय. हो एकच बॉटल आणली. आंबट गोड झाड कोण अहो आमचे दिवस आहे आंबट खायचे. तुम्ही काय खाता आंबट? किती छान आहे ना. ते लॉक नाही करेल का पाटील? ओ आवाज येतोय कसला गाडीचा? गाडीचा आवाज येतोय. का बरं तुम्ही लाजताय? झोपेतून उठला असं काही वाटत नाही. अहो काहीच वाटत नाही. मुंग्या आहे का? बघताय का काय? इकडं बघा मग चला. नको ना तिकडं बापडे. ऊन आहे तिकडं यार. या इकडं माझा ऐक तिथे छान बसत आहे. ओ इकडे या चला. इकडे बसू. इकडे बसू. अहो काय चाललंय त्या गाडीचं? गाडीचा आवाज येतोय. काय होतं काय ना गाडीचा प्रॉब्लेम काय हो? बाटली काढणार नाही कधी. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. उन्हात बसले राव तुम्ही. जागा घ्या उठून पहिल्यांदा. मागचा दरवाजा मागचा. तुला माहित नाही किती किती करून मुली मागचा दरवाजा हो. बाटली काढणार नाही. मागचा गाडीचा आवाज येतो माहित नाही का बरं येतो. मे बी दरवाजाने लागलाय. कागद चांगला नाही. नको आपला याच्या बस. बारवे बसा खाली. या घ्या पाणी. काय पाणी प्यायचं प्या. माझा नाही येतो. काल म्हणत होती का तरी तुझा आमची जनता खाण्यावर तुटून पडली. आम्ही शेंगदाण्यासाठी थँक्यू. जेवणच भेटत नाही यार इकडं. नाही आलं यार काम. तो काम परफेक्ट. मला माहित नव्हतं काही तिथे पोल घेते कोण नाही. तुझ्या करून गेला होती ना. तुला लक्ष ठेवता नाही आलं का? भयानक शांतता. शांतता बिंतता काही नाही. सगळे आम्ही लंच स्किप केल्यामुळे सगळ्यांना खूप जास्त भुका लागलाय. म्हणून का केला स्किप लंच? डिनर व्यवस्थित करायचं. आवडतच नाही काय. अजून टोमॅटो कापते म्हणून कापते. आम्ही तुला कापेपर्यंत सगळं संपलं. मी एवढं रास्ट कापते. मित्रांनो या आमच्या सोबत जेवण करायला. पण आम्हाला पुरतंय का माहित नाही. नाही पुरणार आम्हाला. मला वाटत होतं यार अंडे टिफिन ते कोणी खाल्ले नाही काही टेन्शन घेऊ नको. एक कण राहणार नाही. वाया जाते. वाटत माहिती का चपाती एवढं रात्री आणि काहीच तरी घेत बसलो. जेव्हा थांबतो आपण सगळा नाश्ता पण बाहेर झाला. मध्ये का वाजून एक आम्ही जेवण खावण करून फोटोशूट करून
रील बनवून फायनली निघालो आहे आमच्या नेक्स्ट प्रवासासाठी. हा ट्रायपॉड. तुला काम करायचंय का अजय? मूवीचं नाव आहे येडी जत्रा. ठीक आहे चालेल येण्याचं. गाड्या घाला लागून बरं का त्याच्या. हा कॉमेडी व्हिडिओ बनवला असता. काय 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 अरे मूवी दाखवायचं. रिअल नको जाऊ तू. चालू गाडी रिअल मध्ये हा घुसल्या बॅगेमध्ये पण गेल्या असेल, लॅपटॉप मध्ये घुसल्या असेल बघ. ते खाण्याची वस्तू लागल्या का बघा बरं का. नक्की ना. अरे माझा क्लचर कोणी घेतला? ढापलं माझा क्लचर कोणीतरी. मला हेच टेन्शन आहे का मेमरी पुरती का नाही याची. आमची संगमेरची राजहंस मार्केटिंग करतो. बाळासाहेब थोरात. त्यांना म्हणा काहीतरी प्रमोशन वगैरे तर बाळासाहेब थोरातांना म्हणा राजहंस असं बिना पेड करतो पेड पण द्या म्हणा. बापरे. आम्हाला माहितच नाही तू लॅपटॉप. होप सो. तुझ्या तोंडात साखर पडो, दही शक्कर पडो तुझ्या तोंडात. मीठ पाहिजे मीठ पाहिजे का? मीठ आणलेलं बाय द वे आपण. त्याने सगळ्याला चव वाटते शुगर नाही त्याने सगळ्याला चव येते. झाडांवर पण बघा ना, झाडांच्या वर पण चावले. पुकी पिपल. हो धरा तुम्हाला. फोटो खूप सुंदर येत आहे बाय द वे. बघ ना इकडं किती सुंदर दिसतंय. बघ ना. नाही उभी तू उभे राहील तू. वाव खूप खतरनाक येते. आम्ही लंच वगैरे करून आता निघालो आहे नेक्स्ट प्रवासासाठी. रस्ता खूप छान आहे बाय द वे. व्ह्यू खूप भारी आहे. हा व्ह्यू पण छान आहे. खूप मस्त वाटतंय. आता आम्हाला ऑलमोस्ट 3:15 वाजता पोहोचायला, जे आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे तिथे. पण आम्ही डिनरला वगैरे थांबणार आहे. डिनर वगैरे करून आम्ही ट्राय करेल की सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचू. म्हणजे आम्ही अर्ली चेक इन करणार आहे. डिपेंड ऑन आता कधी पोहोचतोय. सगळे झोपले. लेकिन एक सेकंड. कसं झोपलंय कोण कसं झोपलंय. थोडा ब्रेक दाबून पाहू. काय तर पडतील. अच्छा कैमरामैन जल्दी फोकस करो. जागा आहे, गाडी चालवते सगळे. हॅलो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पाशा आमू. आम्ही सगळे झोपलेलो होतो आणि माझा नवरा गाडी चालवत होता. जर ते झोपले असते तर आम्ही सगळे झोपी गेलो असतो कायमचे. काय बोल. 4 AM. सगळे झोपले. व्हिडिओ इकडं केळी मिळते वाटतं काहीतरी समथिंग डिफरंट. तर आम्हाला केळी घ्यायची होती म्हणून सगळे बोलले की केळी आणायला जातो. मी पुढे बसलेली होती. आता विचारते कशी केळी. कशी आहे केळी? 1 किलो कैसे? हाँ 1 किलो. इस किलो में आता है? कितने आएंगे किलो में? 50 को दे दो ना. 50 को दे दो ना. 50 को 1 किलो. 50 को दे दो 1 किलो. दे दो ना प्लीज. 70 बहुत होते हैं. 70 कैन यू प्लीज मिनिमम 50 दे दो ना. 50.
कितने रुपीज की है चाय? चाय 10 रुपये. हा ना एरिया कर्नाटकाचा आहे. केळी थोडीशी वेगळी वाटली होती म्हणून घ्यायची होती. ठीक आहे. चहाच्या दुकानामध्ये जास्तच गर्दी आहे. सगळे लोक माझ्याकडे बघताय मी कॅमेरामध्ये काय बोलते म्हणून आणि हसताय पण मला. ठीक आहे असो. ऍक्च्युली मला जास्त महाग वाटली केळी म्हणून म्हटलं केळी कॅन्सल करावी आणि चहाच घ्यावा. 10 रुपयाला चहा म्हणता येते. 10 रुपयाचा चहा घ्यायचा. देखो चाय 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 चाय. ऐका माझा मोबाईल पडला यार ब्लॉगच्या नादामध्ये यार. शट. चाय घेऊन चालले ना सगळ्यांना मी. यार हे कप खूप जड आहे. एका हातात मोबाईल आणि एका हातात हे 6 कप. खूप जड झालाय मला तर. थँक्यू सो मच. आम्ही आपल्यासाठी चहा घेऊन आलेली आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू तरी बोला. थँक्यू. अजून नाही केलं एंट्री केरळमध्ये. सगळे चहाचा आनंद घेत आहे. बाय द वे दिस इज माय चाय. सगळ्यांनी मस्त चहाचा आनंद घेऊन आम्ही फायनली आता नेक्स्ट प्रवासासाठी निघतो. पण आम्हाला केळी घ्यायची. इथली केळी समथिंग डिफरंट वाटते जे की आपल्याकडे भेटत नाही. पण आता हे कप देऊन येते. कपाचे पैसे चहाचे पैसे देऊन येते. नंतर मग ही केळी घेते. ठीक मला सांगितलं की केळी पण घेऊन ये. यार हे सगळे गाड्यामध्ये बसत आहे. मला सांगते चहा आण, केळी छान दिसते केळी घेऊन ये. ते सगळे गाडीत बसते मला सांगते. मी लहान आहे म्हणून मला सांगत राहते. जा तिकडे यार. चाय टेस्टी थी. हाँ चाय मस्त थी. फायनली केळी घेतली. आम्हाला सांगितलं गेले की केळी घेऊन ये. मला म्हटले ते मी घेते 100 रुपीची घेते. 70 रुपये किलो म्हणता येते. यांना खायची होती की त्यांचं दुकान आहे मस्त. इकडं केळीच्या फणीसोबत त्याचे लाकडं पण आहेत वाटतं केळीचे. वेगळं दिसतंय. त्याची कशी टेस्ट आहे माहित नाही. बघू आता कशी टेस्ट निघते. कुठं थांबलोय आपण? कुठं थांबलोय महेश? हॉटेल मला पण माहिती आहे. खूप थंड हवा सुटली पण इथे. खूप घाण. मला काहीच नाही प्यायचं. आम्हाला कसा घाट कसा होता? भयानक. एक घाट आम्ही क्रॉस केला. आता दुसरा घाट आहे. मे बी आम्हाला जेवण करायला थांबायचंय. पण अजिबात हॉटेल वगैरे व्यवस्थित. कुठे बर्गर खायला स्वप्नात पण बघू शकत नाही एरियात बर्गर. चलो 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 चलो. किती किलोमीटर? 21 किलोमीटर. तुला कसं तरी होतंय? बरं नाही वाटत आहे? थोडंच पे यार. काजे नको पिऊ. सोडा होता पण ती नाही का तू आणते ती बॉटल दुसरी बॉटल मला वाटतं तू काहीच नका घेऊ. बसा सगळे मंडळी बसा. भावड्याच्या भाषेत मंडळी बसा. आमची गाडी आमची गाडी आमची गाडी आमची गाडी आमची गाडी. नाही दोन्ही आमचे दाखवते. चांगली बसते नंतर दाखवते.
चप्पल पडा ना खाली. मी बसते यार, खूप सामान झालंय, चप्पल ठेवायला पण जागा नाही राहते. हॉटेल बघायला सुरुवात करावं लागेल बरं का आता आपल्याला. हॉटेल माहितीये बर्गर घाट आहे का? हा तर थोडं बरा वाटतोय. तो आधी तर किती टेन्शन होता. मी पण दोनदा जरा घाबरली होती मला घाबरले होते. उतार लागला वाटतं, गाडीला पळायला लागली असं. त्यांची गाडी बंद पडली काय? ऍक्च्युली आमचा एक टर्न चुकला, खूप घाट लागला आम्हाला. कसं कसं आम्ही त्यातून सेफ बाहेर पडलोय. काहीच नाही बोलायचं, सगळे दिसतोय आपण. मागचे दोन ना गोट वागळ किती डोक्यात आहे ना? मला असं रेड ते वरच दिसलं ना व्हिडिओचं, मला वाटलं ते रेड लाईट आम्ही लाईट लावतो. आकाश कंदील आहे तुमचं. हा थोडा बरा वाटतोय. तो आधीच डेंजर होता यार. बट मी क्लिकच केलं होतं, मला माहितच नाही. हा घाट खूप डेंजर आहे म्हणून आम्ही एकत्र बसून गप्पा मारत आहे, भीती नको वाटायला म्हणून. त्याची एकदा पण टूर्स अँड ट्रॅव्हलच्या गाडीतच बसला असं ड्रायव्हर तुम्ही का? बघ ना किती लांब दिसतंय डायरेक्ट. बरे वाटतंय ना. पण आता नाही, आता काहीच मापात बसलेत ते दोघं जणांशी इकडं आणि दोघं जण ते बरी बरोबर. आता असं वाटतं कशाला काही पण काढतो यार, पण जेव्हा नंतर बघायला जातो ना तेव्हा मग आठवतं सगळं. गाडीत पण भेटत नाही आपल्याला बाय द वे. का बरं? थोडं बरं वाटतं ना एखादी गाडी असं दिसली. माझं पुढं असं यायचं बरं वाटतं. आली आहे गाडी. मी तर मागं पाणच बंद केलं का का ग? मागं कोणाचा पत्ता नाही, माणसं आहे. तरी पण थोडी तू चिरकुंडीची बरं का? चिरकुंडी नाही, घाबरकुंडी. गप लगेच इंडिकेटर लागतात तुझे मोठे मोठे. मी कसं दाखवते तुम्हाला, पूर्ण अंधार आहे, लाईट पण नाही लावलेले, फक्त हे बोर्ड, याला काय कोणते बोर्ड म्हणतात याला? हा इंडिकेटर बोर्ड समथिंग म्हणतात, तेच आहेत. बाकी काहीच नाही, लाईट नाही, काही नाही. माहित नाही कोणत्या घाट हे म्हणताय. बर्गर घाट आहे. मग आता बर्गर आहे का पिझ्झा आहे का अजून दुसरं काही? गाव जे होतं ते बर्गर होतं, बर्गर. बाकी काहीच नाही. डिव्हायडर आहे, फक्त मार्किंग केलेलं आहे डिव्हायडर. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटताय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.